नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश मीरामू उटरायकर आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायोविथ ऋषी सर, ज्यामध्ये आज घेऊन आलो आपण एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन आपल्या या चॅप्टरचा एक नवीन टॉपिक, ज्यामध्ये आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करू रोल ऑफ अदर ऑर्गन इन द एक्सक्रीशन. बघा, लक्ष द्या. आतापर्यंत आपण सांगितलं की बॉडीमधले जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते आपण एक्सक्रीट करतो आणि एक्सक्रीट करण्यामागे सर्वात जास्त इम्पॉर्टंट व्हायटल रोल आपला प्ले करते ते म्हणजे किडनी आणि आपली एक्सक्रिटरी सिस्टीम. ठीक आहे, हे 100% खरं आहे. पण फक्त किडनीज एक्सक्रीशन करते असं नाही, किडनीसोबत काही ऑर्गन्स जे आहेत ते सुद्धा एक्सक्रीशनसाठी हेल्प करतात. मेजर एक्सक्रीशन आपली एक्सक्रिटरी सिस्टीमच करते आणि आपल्या किडनीज करतात, पण यासोबत पण बाकी काही जे ऑर्गन्स आहेत हे आपल्या एक्सक्रीशनसाठी हेल्प करतात. म्हणजे एक्सक्रीशनमध्ये अदर ऑर्गनचा सुद्धा काहीतरी रोल आहे. तो रोल काय आहे आणि ते ऑर्गन कोणकोणते आहेत ते आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर कुठलाही विलंब न करता कंटिन्यू करूया आपण आजचा टॉपिक. ठीक आहे, बघा काय सांगितलं आहे, रोल ऑफ अदर ऑर्गन इन द एक्सक्रीशन. एक्सक्रीशन मध्ये एक मिनिट, एक्सक्रीशन मध्ये जो रोल आहे वेगवेगळ्या ऑर्गनचा तो आपल्याला आता बघायचा आहे. बघा, अदर दॅन किडनीज सोडून पण अदर दॅन किडनीज, लंग्स, लिव्हर अँड स्किन ऑल्सो हेल्प इन द एलिमिनेशन ऑफ एक्सक्रिटरी वेस्ट. म्हणजे तुमची किडनी जर सोडली, किडनी सोडून पण लंग्स आहे, लिव्हर आहे आणि स्किन आहे, हे जे 3 ऑर्गन आहेत हे सुद्धा तुमचं एक्सक्रिटरी वेस्ट बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करण्यासाठी हेल्प करत आहे. लक्षात येऊ राहिलं? म्हणजेच किडनी तर आहेच, त्यासोबत लिव्हर पण, लंग्स पण आणि स्किन पण हेल्प करू राहिले एलिमिनेशन ऑफ एक्सक्रिटरी वेस्ट. जर इन डिटेलमध्ये आपण विचार केला तर सर्वात पहिला ऑर्गन आपण कन्सिडर करणार आहे लंग्स. आता बाबा लंग्स कसा, कोण्या पद्धतीनं, काय फंक्शनिंग करू राहिला एक्सक्रिशनसाठी, काय हेल्प करू राहिला, तर तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा तुम्ही ब्रीद इन ब्रीद आउट करता, ब्रीदिंग करण्या रेस्पिरेशन चॅप्टर आपण घेतलेला आहे. ब्रीद इन करताना एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असणारी एअर तुम्ही इनटेक करता आणि बॉडीमध्ये होणारा एक टॉक्सिक गॅस जो आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे, ज्याला तुम्ही कार्बन डायऑक्साईड म्हणता, त्याला रिलीज करता. आणि रेस्पिरेशन कोणत्या ऑर्गनच्या थ्रू राहिलं? तुमच्या लंग्सच्या. म्हणून तुमचा लंग्स जो आहे तो एक्सक्रिटरी गॅस, ज्याला आपण CO2 म्हटलेला आहे, तो एक्सक्रीट आउट करण्याचं काम करते. बघा काय सांगितलं आहे, लंग्स रिमूव्ह लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. लंग्स बघा लार्ज अमाऊंट ऑफ मध्ये तुमचं कार्बन डायऑक्साईड बॉडीमध्ये मेटाबॉलिक प्रोसेसद्वारे एक प्रोडक्ट, एक गॅस फॉर्म होऊ राहिला कार्बन डायऑक्साईड, त्याला एक्सक्रीट आउट करण्याचं काम करते. ॲप्रॉक्सिमेटली अमाऊंट सांगितलं आहे तुम्हाला, ॲप्रॉक्सिमेटली 200 ml पर मिनिट, 200 ml एका मिनिटाला. बघा किती लार्ज अमाऊंटमध्ये एक्सक्रीशन चालू आहे कार्बन डायऑक्साईडचं थ्रू द लंग्स. म्हणजे लंग्स सुद्धा एक्सक्रीशन करण्याचं काम करू राहिले. लक्षात येऊ राहिलं? त्यानंतर बघा, दे ऑल्सो रिमूव्ह सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ वॉटर. काही प्रमाणात वॉटर सुद्धा एक्सक्रीट आउट करण्याचं काम जर कोण करत असेल तर तुमचे लंग्स आहेत. आता तुम्ही म्हणसाल लंग्समधून वॉटर कसं काय बाहेर पडते, तर इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर. वॉटर व्हेपर म्हणजे वाफेच्या स्वरूपात, इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर ड्युरिंग एक्सपायरेशन. जेव्हा तुम्ही एक्सपायरेशन करता, कार्बन डायऑक्साईड बॉडीच्या बाहेर सोडता, त्यासोबतच आपल्या बॉडीमधल्या काही ज्या वॉटर व्हेपर्स असतील त्या सुद्धा एक्सक्रीट आउट केले जातात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर एक्सक्रीट आउट करू राहिलं तुमचं लंग्स. लक्षात येऊ राहिलं? त्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, दे ऑल्सो एक्सक्रीट व्होलेटाईल सबस्टन्सेस प्रेझेंट इन द स्पायसेस. म्हणजे तुम्ही जेवण करताना मसाल्याचं पदार्थ जे खाता त्यामध्ये काही सबस्टन्सेस असतात जे की व्होलेटाईल असतात. व्होलेटाईल म्हणजे ज्याचं कन्व्हर्जन नॉट वॉटर व्हेपर, व्हेपरमध्ये होते. ठीक आहे, मसाल्यामध्ये असे काही सबस्टन्सेस असतात ज्याचं जे कन्व्हर्जन आहे ते व्हेपरमध्ये होते आणि व्हेपरच्या थ्रू तुमचं लंग्स काय करते, तुमच्या एक्सपायरेशन थ्रू त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करते. लक्ष द्या, जर तुम्ही एखादा स्पाइस म्हणजे एखादी मसाल्याची भाजी जर खाल्ली आणि लगेच जेवण केल्यानंतर बाहेर फिरायला गेले, एखाद्या मित्राच्या एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जर आले, बोलता बोलता कन्व्हर्सेशन करता करता, तर तो तुम्हाला सांगते, अबे काय खाल्लं बे तू ना, मला सगळा स्मेल येऊ राहिला, असं म्हणते ना. म्हणजे काय की जे व्होलेटाईल सबस्टन्सेस आहेत तुमच्या एक्सक्रीशन थ्रू, तुमच्या एक्सपायरेशन थ्रू ते व्होलेटाईल सबस्टन्स बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केलं जात आहे. लक्षात येऊ राहिलं? म्हणजे स्पाइसेसमध्ये आलेले व्होलेटाईल सबस्टन्सेस, वॉटर काही अमाऊंटमध्ये व्हेपर्सच्या स्वरूपात
आणि मोस्ट अबंडंट जो कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक प्रोसेसच्या थ्रू फॉर्म होऊ राहिला, या तिन्ही सबस्टन्सेसला एक्सक्रीट आउट कोण करू राहिला? तुमचा लंग्स. म्हणजे लंग्स सुद्धा तुमचं एक्सक्रिशन करू राहिला. लक्षात येऊ राहिला आता लंग्सचं फंक्शनिंग काय, लंग्सचा रोल काय एक्सक्रिशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑर्गन तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे लिव्हर. लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. बघा काय सांगितलं, इट इज द लार्जेस्ट ग्लँड इन अवर बॉडी अँड इट सिक्रेट बाईल. डायजेशन टॉपिकमध्ये आपण पाहिलंच की लिव्हरचं काय एक मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड आहे, लार्जेस्ट ग्लँड आहे आणि बाईलचं सिक्रेशन तुमची लिव्हर करते. ठीक आहे. बाईल कंटेन्स, आता बाईलमध्ये काय काय असतात? बिलिरुबिन असते, बिलेवर्डिन असते, कोलेस्टेरॉल असते, डिग्रेडेड स्टेरॉइड हॉर्मोन्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, ड्रग्स असतात. एवढे सगळे सबस्टन्स तुमच्या लिव्हरमध्ये असतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ दिस सबस्टन्सेस अल्टिमेटली पास आउट अलॉंग विथ डायजेस्टिव्ह वेस्ट, ज्याला आपण फिसेस म्हणतो. आता मोस्ट ऑफ दिस सबस्टन्सेस लिव्हरमध्ये फॉर्म होणारे जे मोस्ट ऑफ दिस सबस्टन्सेस आहेत, बिलिरुबिन आहे, बिलेवर्डिन आहे अँड सो ऑन, हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत हे तुमच्या डायजेस्टिव्ह वेस्टच्या सोबत बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केले जातात. म्हणजे इथं कोणती किडनीची फंक्शनिंग येऊन नाही राहिली, तुमची जे लिव्हर आहे हे काही सबस्टन्सेस बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करू राहिली थ्रू द फिसेस, जे आपलं डायजेस्टिव्ह वेस्ट आहे त्याच्यामध्ये मिक्स करून तुमची जे लिव्हर आहे हे एक्सक्रिशन करण्याचं काम करू राहिली. हा रोल आहे तुमच्या लिव्हरचा, तुमच्या लार्जेस्ट ग्लँडचा, की ते एक्सक्रिशनसाठी हेल्प करू राहिली. लक्षात येऊ राहिलं. म्हणजे किडनीसोबत तर तुमचा जो लास्टमध्ये आपण पाहिला की तुमचे लंग्स जे आहेत ते तर हेल्प करतच आहेत, लिव्हरसुद्धा हेल्प करत आहेत. आणखी एक ऑर्गन आहे बघा, तो ऑर्गन काय आहे तर स्किन. आता स्किन तुम्ही म्हणसान आपल्या बॉडीवरचं सगळीकडे स्किन आहे. स्किन कशी काय हेल्प करू शकते बा एक्सक्रिशनसाठी? 100% करते. बघा इकडे, द स्वेट अँड सेबेसियस ग्लँड आर प्रेझेंट इन द स्किन कॅन एलिमिनेट सर्टन सबस्टन्सेस थ्रू देअर सिक्रेशन्स. तुमच्या स्किनमध्ये 2 प्रकारच्या ग्लँड्स प्रेझेंट असतात. एक म्हणजे तुमची स्वेट ग्लँड्स आणि दुसरी म्हणजे तुमची सेबेसियस ग्लँड. लक्षात येऊ राहिलं. एक असते स्वेट ग्लँड आणि दुसरी असते सेबेसियस ग्लँड. या 2 ग्लँड्सच्या हेल्पनी, या 2 ग्लँडच्या सहाय्याने तुमची जे स्किन आहे ते काही सबस्टन्सेस बघा एलिमिनेट सर्टन सबस्टन्सेस थ्रू देअर सिक्रेशन. त्या 2 ग्लँडच्या सिक्रेशनच्या थ्रू काही सबस्टन्सेस तुमची बॉडी एलिमिनेट आउट करते. सबस्टन्सेस म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट असतील. ठीक आहे. बघा आता 2 ग्लँड सांगितल्या, त्यामधली पहिली ग्लँड तुम्हाला सांगितली होती स्वेट ग्लँड्स. आता स्वेट ग्लँड्स काय तुम्हाला माहिती आहे ना की तुमची बॉडी स्वेटनिंग करते. आपल्या स्किनची प्रॉपर्टी आहे स्वेटनिंगची. ते कशामुळे करते तर स्वेट ग्लँड्समुळे करते. ठीक आहे. These are the simple unbranched coil glands open on the surface of the skin through an opening called as sweat pores. जर तुम्ही एकदम बारकाईनं तुमची स्किन जर पाहिली, तुमची जी स्किन आहे पूर्ण बॉडीवरची जर बारकाईनं पाहिली तर तुम्हाला छोटे 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 असे पोर्स, छिद्र ज्याला आपण म्हणतो पोर्स, ऑल ओव्हर द बॉडी, पूर्ण बॉडीवरती तुमच्या पोर्स प्रेझेंट आहेत. आणि ते पोर्स कशाचे आहेत तर तिथं काय स्वेट ग्लँड्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक तुम्हाला ठिकाणी पहा, जर तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व केलं तुम्हाला तुमच्या स्किनवर पोर्स प्रेझेंट आहेत हे दिसतील. ठीक आहे. ते पोर्स दुसरं तिसरं काही नसून दे आर द स्वेट पोर्स. ठीक आहे. स्वेट इज अ प्रायमरीली प्रोड्यूस फॉर द थर्मोरेग्युलेशन, दॅट इज द रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. आता लक्षात घ्या, मानव हा हुशार प्राणी तर आहे, पण हुशार असण्यापेक्षा अतिहुशार जास्त झालेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला जर थोडेफारही हात पाय दुखले, डोकं दुखलं, ताप आली तर आपण एवढे हुशार झालो की आपण फिजिशियनकडे जात नाही, आपण डॉक्टरांकडे जात नाही, आपण सरळ मेडिकलवर जातो, त्याला सांगतो चल ही मेडिसिन दे. मेडिसिनचं नाव नाही न घेताच सांगत आहे, नाव नाही घेऊ शकत. चल ताप आली मला अमुक अमुक औषध दे, माझं डोकं दुखत आहे, म्हणजे स्वतःच डॉक्टर होऊन बसलेलो आपण. लक्षात येऊ राहिलं का? हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे, कारण की त्या ज्या पेन किलर आपण खातो त्या डायरेक्टली इफेक्ट करतात तुमच्या किडनीजवर. लक्षात येऊ राहिलं ना? तसंच जर आपण स्वेट ग्लँडबद्दल बोलतो, जो स्वेट आपल्याला घाम येते, आपण म्हणतो ना अरे बापरे खूप जास्त तापताय, खूप स्वेटिंग होत आहे, तर ते तुमच्या जेव्हा टेम्परेचर वाढते बॉडीच्या आजूबाजूचं जे बॉडीचं टेम्परेचर वाढते तेव्हा तुम्हाला स्वेटनिंग होते. आणि स्वेटनिंगचं कारण काय तर आपल्या बॉडी थर्मोरेग्युलेशन करते. थर्मोरेग्युलेशन करणे म्हणजे काय? तुम्ही विचार करा की तुम्ही एखाद्या एकदम हॉट एन्व्हायरमेंटमध्ये बसले, एकदम गरम तापमानात बसलेले आहात आणि तुम्हाला खूप जास्त घाम येऊ राहिला आणि थोडी जर का हवा आली तर किती थंड फील होते तुमच्या बॉडीला. दॅट इज दे आर डिक्रीजिंग द टेम्परेचर ऑफ युअर बॉडी.
थर्मोरेग्युलेशन करणे म्हणजे काय की तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये स्वेटनिंग केले जाते. आपण एवढे हुशार आहोत की आपण एसीत जाऊन बसतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, बट इट ऑल्सो एक्सक्रीट सर्टन सबस्टन्सेस लाईक वॉटर, NaCl, लॅक्टिक ॲसिड अँड युरिया. पण स्वेटनिंग तर होऊ राहिली आपल्या बॉडीला, थर्मोरेग्युलेशन तर आपली बॉडी करू राहिली स्वेटनिंगच्या थ्रू, पण त्या स्वेटनिंगच्या थ्रू काही सबस्टन्सेस एक्सेसमध्ये असतील किंवा वेस्ट प्रोडक्ट असतील ते आपल्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केले जात आहेत. ते सबस्टन्सेस सांगितले आहेत तुम्हाला, वॉटर असेल, NaCl असेल, लॅक्टिक ॲसिड असेल आणि युरिया असेल. हे जे आहेत हे तुमच्या स्वेटसोबत बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केल्या जाऊ राहिले. लक्षात येऊ राहिलं. म्हणजे स्वेटनिंग ही काही अशी तशी प्रोसेस नाही आहे. त्या प्रोसेसद्वारे तुमच्या बॉडीचं थर्मोरेग्युलेशन होत आहे, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केलं चाललं, पण त्याच्यासोबत काही एक्सक्रेटरी वेस्ट जे आहेत ते तुमच्या बॉडीच्या बाहेर एलिमिनेट सुद्धा केले जात आहेत. हे सगळं कोण करते, तर तुमची स्वेट ग्लँड जे प्रेझेंट असते स्वेट पोअर्समध्ये, आणि स्वेट पोअर्स प्रेझेंट असतात तुमच्या स्किनवर. लक्षात येऊ राहिलं. दुसरी ग्लँड जी आहे ती आहे सेबेसियस ग्लँड. आता स्वेट ग्लँड तर झाली, दुसरी ग्लँड तुम्हाला सांगितली मी सेबेसियस ग्लँड. सेबेसियस ग्लँडचं काय फंक्शन आहे बघा. दिस ग्लँड्स आर प्रेझेंट ॲट द नेक ऑफ हेअर फॉलिकल. बॉडीवर पोअर्स तर प्रेझेंट असतात, पण पोअर्स सोबत हेअर्स सुद्धा, बॉडीच्या प्रत्येक पार्टवर हेअर्स प्रेझेंट आहेत, आणि त्या हेअर्सच्या नेक ऑफ हेअर फॉलिकल, त्याचा सर्वात खालचा पार्ट आणि त्याची नेक, हेअर फॉलिकलची जे नेक आहे तिथं एक्झॅक्ट त्या लोकेशनवर तुमची सेबेसियस ग्लँड प्रेझेंट असते. दे सिक्रेट ऑइली सबस्टन्सेस. सेबेसियस ग्लँडचं वर्क काय, ऑइली सबस्टन्सेस सिक्रेट करण्याचं, ज्याला आपण सेबम म्हणतो. जे ऑइली सबस्टन्सेस तुमची सेबेसियस ग्लँड सिक्रेट करते त्याला आपण काय म्हणतो, सेबम. इट फॉर्म्स लुब्रिकेटिंग लेअर ओव्हर स्किन अँड मेकिंग इट सॉफ्टर. सेबेसियस ग्लँडचं फंक्शन काय की तुमची स्किनवर ऑइलचं सिक्रेशन करणे, आणि त्या ऑइलचं सिक्रेशन इम्पॉर्टन्स काय आहे तर तुमची जे स्किन आहे त्याला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करणं आणि तुमच्या स्किनला सॉफ्ट बनवण्याचं काम हे सेबेसियस ग्लँडचं आहे. पण मी काही मिनिटापूर्वीच तुम्हाला सांगितलं आपण एवढे हुशार झालो की आपल्या स्किनवर मॉइश्चरायझर लावू दे, अमुक प्रोडक्ट लावू दे, हे लावू दे, ते लावू दे, काहीच गरज नाही. आपण स्वतःच परिपूर्ण, आपली स्किन परिपूर्ण आहे, आपली बॉडी परिपूर्ण आहे की तिला हेल्थी ठेवण्याचं. पण आपलं एक आहे की आपल्याला तेवढा प्रॉपर इंटेक घेता आला पाहिजे. प्रॉपर गोष्टीचा इंटेक जर केला तर आपलीच बॉडी आपल्याला कधीच बिमार पडू देत नाही, आपल्यावर कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन होऊ देत नाही. पण आपण काय खातो याच्यावर सुद्धा डिपेंड करते. ना तुम्हाला कोणतं मॉइश्चरायझर लावण्याची गरज पडणार, ना कोणती क्रीम अप्लाय करण्याचं काम करणार. आपल्या बॉडीची सिस्टीम एवढी पद्धतशीर आहे की जे ऑइल आपली बॉडी सिक्रेट करू राहिली त्याचं फंक्शन काय आहे तर आपल्या स्किनला स्मूथर, सॉफ्टर बनवण्याचं काम करते. आता ते प्रोडक्ट काय सांगतील तुम्हाला, आमचा प्रोडक्ट यूज करा, ढमुक लावा, तुमची स्किन सॉफ्ट पडेल, यू हनेन फलाना ऑइल, ढिमकाना ऑइल. तेव्हा त्यांना म्हणा तुम्ही नका सांगू आम्हाला, आमची बॉडी स्वतःच परिपूर्ण आहे. पण ते बॉडी परिपूर्ण करण्यासाठी आपण हेल्थी राहणं गरजेचं आहे, आणि हेल्थी राहण्यासाठी आपण प्रॉपर इंटेक घेणं गरजेचं आहे. लक्षात येऊ राहिलं. नाही तर मग पाणीपुरी, नूडल्स, आणखी जे फास्ट फूड आहेत हे खाल्ल्यानं काही तुमची बॉडी प्रॉपर इम्युनिटी प्रोव्हाइड करत नाही ना, प्रॉपर जे केमिकल सबस्टन्सेस सिक्रेट करायला पाहिजे ते करत नाही. त्यासाठी जो प्रॉपर डाएट आहे तोच घेणे गरजेचं आहे. लक्षात येऊ राहिलं ना. ठीक आहे. तर बघा आणखी काय सांगितलं आहे की इट प्रोटेक्ट स्किन फ्रॉम द इन्फेक्शन अँड इंजुरी. बघा इन्फेक्शन आणि इंजुरीपासून पण प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम तुमची सेबेसियस ग्लँड करते. किती इम्पॉर्टन्स आहे सेबेसियस ग्लँडचं. त्यानंतर इट कन्सेस्ट सबस्टन्सेस लाईक स्टेरॉल्स, हायड्रोकार्बन्स अँड वॅक्सेस. आणि याच्यामध्ये याच्या थ्रू जे प्रोडक्ट एक्सक्रीट आउट केले जात आहेत ते सुद्धा प्रोडक्ट याच्यामध्ये प्रेझेंट असतात. वॅक्सेस झालं, स्टेरॉल झालं आणि हायड्रोकार्बन झालं. तर हे फंक्शन होतं. किडनी सोडून अदर 3 ऑर्गन पाहिले की ज्यांचं एक्सक्रिशनमध्ये रोल आहे. फक्त किडनीचाच रोल नाही तर काही अदर ऑर्गनसुद्धा आहेत की जे तुमच्या एक्सक्रिशनमध्ये फंक्शनिंग करू राहिले. जसं की लिव्हर्स पाहिलं, लंग पाहिलं आणि तुमची स्किन पाहिली. स्किनमध्ये आपण 2 ग्लँड्स पाहिल्या, एक तुमची सेबेसियस ग्लँड जी आता कंप्लीट पेली आणि त्याच्यानंतर स्वेट ग्लँड. अशा 2 ग्लँड्स आपण तुमच्या स्किनमध्ये पाहिल्या ज्या एक्सक्रिशन करण्यासाठी हेल्प करू राहिल्या. ठीक आहे. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.